girls and handsome boys. Ready? Yeah! Okay, my dear boys and girls, what is happening, you are writing everything what the teacher is giving you, but you are not writing it properly. So, तुमचं हँडरायटिंग व्यवस्थित येत नाही. ते हँडरायटिंग चांगलं येण्यासाठीच आजचा आपला सेशन आहे. आता हँडरायटिंग छान काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं माहितीये का? पहिले लाईन्स अंडरस्टँड करून घ्यावं लागतात. यू हॅव टू अंडरस्टँड द लाईन नेम्स. आता लाईन असतात की नाही, आपल्या 4 लाईन्स असतात, बरोबर आहे की नाही? त्या लाईन्सला पण नावं दिलेली बाळांनो. आता त्याचं नाव काय असतं? ऑल ऑफ यू लुक हिअर अँड यू आर गोइंग टू रिपीट आफ्टर मी. माझ्या नंतर बोलाबोली करायची, ठीक आहे? ऑल ऑफ यू सी हिअर. नाउ देयर आर 4 लाईन्स. 1 2 3 4. Each line is having a proper name. Now all of you repeat after me. First red line. First blue line. Second blue line. And the last one is second red line. बाळांनो, तुम्हाला माहितीये का, आपल्याला सगळे जे 26 लेटर्स असतात की नाही इंग्लिशचे, ते ह्या 4 लाईन मध्येच लिहायचे असतात. ती लाईन सोडून आपण दुसरीकडे कुठे लिहू शकतो का? नो. तर आज आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला स्मॉल लेटर्स शिकायचे. काय शिकायचे? आपल्याला स्मॉल लेटर्स कसे लिहायचे ते शिकायचे. आता स्मॉल लेटर्स पण आहेत ना, ते 3 स्टेप्स मध्ये आहेत बाळांनो. 3 स्टेप्स वी हॅव टू यूज टू राईट स्मॉल लेटर्स. ओके, नाउ ऑल ऑफ यू सी हिअर. वी आर गोइंग टू स्टडी फ्रॉम स्मॉल ए टू स्मॉल झेड. स्मॉल ए टू स्मॉल झेड मध्ये पण 3 टाइप्स आहेत जे आपण त्या प्रकारे रायटिंग करू शकतो. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टाइप कोणता आहे माहितीये का? टॉल लेटर्स. दुसरे कोण आहेत? शॉर्ट लेटर्स. आणि तिसरे कोण आहेत? टेल लेटर्स. कुठले आहेत? टेल लेटर्स. आज आपण अभ्यास कुठला करणार आहे बाळांनो? शॉर्ट लेटर्सचा अभ्यास करणार आहे. कुठल्या लेटर्सचा अभ्यास करणार आहे आपण? शॉर्ट लेटर. बाळांनो, शॉर्ट लेटर म्हणजे काय असतो पिल्लू? शॉर्ट लेटर म्हणजे काय असतो तुम्हाला माहितीये? त्याच्यामध्ये ते शॉर्ट लेटर लिहिताना फक्त 2च लाईनचा वापर केला जातो. आता ती कोणती 2 लाईन बाळांनो? बघा इकडे, लक्ष द्या. हा, फर्स्ट ब्लू लाईन अँड सेकंड ब्लू लाईन, या 2च लाईनचा वापर केला जातो. कोणते? शॉर्ट लेटर लिहिताना. बेबी लेटर्स मध्ये जे शॉर्ट लेटर असतात ना, त्याच्यामध्ये आपण काय करतो? कोणत्या 2 लाईन वापरतो? फर्स्ट ब्लू लाईन आणि सेकंड ब्लू लाईन. आता ते फर्स्ट ब्लू लाईन आणि सेकंड ब्लू लाईनचे लेटर्स किती आहेत माहिती का? 14 लेटर्स. किती आहेत? 14 लेटर्स. 14 लेटर्स कशामध्ये आहेत? शॉर्ट लेटर्स मध्ये. ऑल ऑफ यू रिपीट आफ्टर मी. बघा इथे सगळे लेटर्स जे मी लिहिलेत ना, 14 लेटर्स, ते सगळे ब्लू लाईन मध्येच लिहिलेले आहेत. दिसतायत का तुम्हाला सर्वांना? हा. नाउ यू आर गोइंग टू रिपीट आफ्टर मी. ओके, नाउ द फर्स्ट लेटर इज ए. बेबी ए. Baby C. Baby E. Baby I. Baby M. Baby N. Baby O. Baby R. Baby S. Baby U. Baby V. Baby W. Baby X. And the last letter is baby Z. कुठला लेटर आहे? बाळांनो, शॉर्ट लेटर्स जे आहेत ना, आपले बेबी लेटर्स मधले शॉर्ट लेटर्स 14 लेटर्स असे आहेत जे फक्त 2 ब्लू लाईन मध्ये लिहिले जातात. कुठे लिहिले जातात बाळांनो? ओनली 2 ब्लू लाईन्स. ब्लू लाईनचं नाव काय आहे? फर्स्ट ब्लू लाईन आणि सेकंड ब्लू लाईन. बघा बरं सगळे इकडे, ऑल ऑफ यू सी हिअर. बघा बरं, ह्या 14 लेटर्सनी फर्स्ट रेड लाईनचा वापर केला आहे का? हॅव दे टच द फर्स्ट रेड लाईन? नो. अँड द सेकंड लाईन, दे हॅव टच सेकंड लाईन? नो. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड? In short letters, in baby letters, 14 letters are such where we are using only 2 lines, and those 2 blue lines, first blue line and second blue line. All of you understood, darlings? All of you understood? Okay, you are going to practice this at home. Thank you.